नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मित्रांनो, आज आपण गुजरात येथील शुक्लतीर्थ या गावी आलेलो आहे आणि या शुक्लतीर्थ गावामध्ये भगवान विष्णूचं स्वयंभू असं स्थान या ठिकाणी आहे। मी तुम्हाला मंदिरात घेऊन चाललोय मित्रांनो। या ठिकाणी भगवान विष्णूची मूर्ती ही प्रत्यक्ष नर्मदा नदीतून ओमकार ओमकार असा आवाज देत त्या नर्मदा मैयाच्या पात्रातून ही संपूर्ण रेतीची मूर्ती निघालेली आहे। मित्रांनो, मी तुम्हाला ही मूर्ती दाखवत आहे। आपण सर्वजण भाग्यवंत आहात। हीच ती समोरची मूर्ती आहे भगवान विष्णूची। ही पूर्ण रेतीची मूर्ती आहे मित्रांनो। आणि ह्या मूर्तीचं दुसरं तुम्हाला वैशिष्ट्य असं सांगतो की ही मूर्ती सकाळी बाल रूपात असते, दुपारची तरुण रूपात असते आणि संध्याकाळी आपोआप वृद्ध रूप तिला येतं। हे खूप वैशिष्ट्य आहे। या गावातल्या खूप लोकांना तसं दर्शन झालेलं आहे आणि म्हणून हे स्वयंभू नारायण या ठिकाणी विराजमान आहेत असं या लोकांचं म्हणणं आहे की प्रत्यक्ष विष्णू भगवान या मंदिरात आहेत। आणि ही अशी तीन रूपं, सकाळचं बालरूप, दुपारचं तरुण रूप आणि संध्याकाळचं वृद्ध रूप असं या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळतं। अशा पवित्र आणि साक्षात भगवान विष्णू या ठिकाणी विराजमान आहेत। हे पवित्र असं मंदिर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। हे शुक्लतीर्थ गाव आहे। या शुक्लतीर्थ मंदिरापाशी पण आम्ही जाऊन आलो। त्याची माहिती मी फोटोच्या रूपानं आपल्याला देतोय। त्याचा व्हिडिओ नाही केला तयार, परंतु या ठिकाणी आपले नरसाळे बुवा या ठिकाणी आहेत। या ठिकाणी गीतामैया बसलेली आहे, सचिन दादा बसलेला आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं हे अत्यंत पवित्र आणि सुंदर आणि जागृत भगवान विष्णूचं स्थान, याचं दर्शन मी आपल्याला दिलेलं आहे। आपण सर्वांनी त्याचं दर्शन घ्यावं। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे